नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आरंभ करिअर अकॅडमीमध्ये. तर आज आपण बघणार आहोत व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी म्हणजे कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉलची डिस्कव्हरी हे आपले MC कोलन यांनी 1922 मध्ये केली होती. यांनीच जे व्हिटॅमिन ए जीवनसत्व हे यांनीच डिस्कव्हर केलं होतं, यांनी यांच्या टीमनी. आता व्हिटॅमिन डीचा शोध कसा लागला बरं, का लागला? आता व्हिटॅमिन डीचा शोध हे लहान मुलांमध्ये होणाऱ्या व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे लागला. त्यामुळे त्यांना डिसीज होत होती रॅकेट्स. या डिसीजचा आपण पुढे डिस्कशन करू. तर त्यामुळे सायंटिस्टना प्रश्न पडला की नेमकं मुलांमध्ये काय होत आहेत की त्यांच्या हाडावर असा परिणाम होत आहे. तर त्यामध्ये त्यांना समजलं की व्हिटॅमिन डीचा जो अभाव आहे म्हणजे डेफिशियन्सी आहे, त्यामुळे त्यांचे हाडावर तो परिणाम होत आहे. आता ॲडॉल्फ वेंडस ला नोबेल प्राइज मिळाले 1928 मध्ये. बरं का मिळाले? कारण की त्यांनी ते व्हिटॅमिन डीच्या कॉन्स्टिट्युएंटवर वर्क केला आणि त्यांचं कनेक्शन जे स्टेरॉल व्हिटॅमिन डीचा हा महत्त्वाचा घटक, त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि त्याचं कनेक्शन हे व्हिटॅमिन डी सोबत काय आहे त्याच्यावर त्यांनी रिसर्च करून त्यांना नोबेल प्राइज हे मिळालं. आता व्हिटॅमिन डीचे प्रकार बघू. व्हिटॅमिन डीचे नेमके 2 प्रकार आहेत, एग्रोस्टेरॉल आणि 7-डिहायड्रोकोलेस्टेरॉल. आता हे जे एग्रोस्टेरॉल आहे ते वनस्पतीमध्ये मिळणारे आहेत आणि त्याला प्रोव्हिटॅमिन D2 असे नाव दिलेले आहे. पण आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते 7-डिहायड्रोकोलेस्टेरॉल आहे. ते त्वचेमध्ये मिळते आणि त्याला प्रोव्हिटॅमिन D3 असे म्हणतात. हे झालं. आणि याची जर तुम्हाला डिटेल अजून माहिती पाहिजे असेल, याची सायकल, याचं सिंथेसिस, तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये नोट्स पण एक टाकून देईन याची. आणि जर लागेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सर हा व्हिडिओ याचा अत्यंत डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा, तो पण तुम्हाला मिळेल. आता व्हिटॅमिन डीचे स्रोत काय आहेत? सूर्यप्रकाश झाला. आता सूर्यप्रकाश म्हणजे नेमका कोणता प्रकाश? 12 ते 1चं ऊन नाही. कवडं ऊन आपण ज्याला म्हणतो, ते 9 वाजेपर्यंत जर आपण उन्हात राहिलो तर व्हिटॅमिन डी काही प्रमाणात आपल्याला भेटते. ते स्किन सोबत रिॲक्ट होऊन त्याचं मेटाबॉलिकल हे करून किडनीमधून त्याचं सिंथेसिस होऊन ते तयार होते. नंतर येते लिव्हर ऑइल. आपण मागच्या व्हिटॅमिनच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन बघू शकता. त्याच्यात लिव्हर ऑइल हे अत्यंत महत्त्वाचा आणि मेन सोर्स जे म्हणू शकतो आपण व्हिटॅमिनचा ते आहे. त्याच्यानंतर मासे. आता मासे म्हणजे सॅल्मन मच्छी हे तुम्ही ऐकलं असेल, खाऱ्या पाण्याचे मासे. त्याच्यात व्हिटॅमिन डी खूप जास्त असते. आता व्हिटॅमिन डी किती पुरुषांना किती, महिलांना किती आणि लहान मुलांना किती प्रमाणात घ्यायला पाहिजे? तर पुरुषांना 100 इंटरनॅशनल युनिट किंवा 2.5 मायक्रोग्राम इतकं घ्यायला पाहिजे. महिलांना 400 इंटरनॅशनल युनिट प्लस प्रेग्नेंट महिला, लॅक्टेटिंग महिला जे बाळाला दूध पाजत असतील. त्याच्यानंतर लहान मुले, त्यांना किती हवं? तर ते 200 इंटरनॅशनल युनिट हवं. आता याच्या डिफिशियन्सीमुळे जे आपण वर डिस्कस केली रॅकेट्स, तर याची डिफिशियन्सी एक नेमकं रॅकेट्स, ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्ट्रिओमेलेसिया. आता हे जे डिसीज आहे, व्हिटॅमिन डिफिशियन्सीचे जे डिसीज आहेत, ते 90% भारतीयांना व्हिटॅमिन डीची हे डेफिशियन्सी आहे. आता आपण त्याचे व्हिटॅमिन डीचे कार्य बघू. आता कार्य नेमकं काय आहे? पचन क्रियेमध्ये कॅल्शियम व फॉस्फेटचे शोषणमध्ये मदत करते. म्हणजे पचन क्रियेमध्ये कॅल्शियम हे एकदम अत्यंत महत्त्वाचं घटक आहे. कशासाठी? तर आपल्या हाडांसाठी. तर त्याचं ते ॲब्झॉर्प्शनमध्ये मदत करते. प्लस फॉस्फेटचं ॲब्झॉर्प्शनमध्ये मदत करते. नंतर हाडाचे मिनरलायझेशनमध्ये मेंटेन करते किंवा मदत करते. तर मिनरलायझेशन म्हणजे काय? किंवा मिनरल ॲब्झॉर्ब करणे, जे त्या वस्तूला किंवा जे त्या ऑर्गनला चालू ठेवण्यात मदत करते, ते मिनरल ॲब्झॉर्ब करणे. तर व्हिटॅमिन डी आपल्या सर्वांना माहीत आहे की ते हाडांमध्ये येते. मग याचं मिनरलायझेशन हे हाडांमध्ये कॅल्शियम ॲब्झॉर्ब करणं, त्याच्यात हे मदत करते. आणि हाडांमध्ये होणारी सुजन जे आहे ते कमी करण्यात किंवा सुजू न देण्यात व्हिटॅमिन डीचा हा महत्त्वाचा रोल आहे. तर आपण थोडंसं अजून डिस्कस करूया रॅकेट्सवर. रॅकेट्समध्ये त्याचं बोन्सचं जे आहे ते मिनरलायझेशन नाही होत, प्रॉपर नाही होत.
आणि त्यामुळे ते हाडं वीक होतात किंवा स्ट्रक्चर त्याचं चेंज होतं. नंतर येते ऑस्टिओपोरोसिस. आता पोर्स म्हणजे बारीक-बारीक छिद्र छिद्र असं म्हणू शकतो. बारीक-बारीक होल्स असे म्हणू शकतो. तर जास्त व्हिटॅमिन डी जर डेफिशियन्सी असली तर आपल्या हाडात असे खूप असे बारीक होल्स आपण बघू शकतो. त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. आता याचा एक्सेस जर व्हिटॅमिन घेतलं समजा आपण 5 हा पेन चालत नाहीये. 500 ते 1000 टाइम्स जर जास्त घेतलं, तर त्याच्यामुळे एकदम हायपर हायपर ऑस्टिओमेलेसिया किंवा हाडांची वीकनेसही त्यामुळे होऊ शकते आणि त्याचे इन्स्टंट रिझल्ट म्हणजे व्हॉमिटिंग झाले किंवा मग हेडेक झालं, कॉन्स्टिपेशन झालं, हे त्याचे रिझल्ट बघू शकता. तर हा असा संपूर्ण आपण व्हिटॅमिन डी थोडक्यात पाहिलेला आहे. थोडीफार याच्यात डिटेल आहे, थोडेफार याच्यात इयर आहे. आणि जर तुम्ही व्हिटॅमिन एचा व्हिडिओ जर बघितला नसेल, तर नक्की चॅनलवर चेक करा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.